नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्री फॉल हा चालू केला होता. त्याच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपले जे दोन व्हिडिओ झाले त्यापासून आपण फ्री फॉल बघत आहोत. मग हा फ्री फॉल काय होता, मुक्त पतन ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन बघितली, एक्झाम्पल बघितलं आणि काल काही गोष्टी आपण फ्री फॉल बद्दल जाणून घेतले की बाबा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडतात. त्याचं इन शॉर्ट मी रिव्हिजन सांगत आहे. एक्झाम्पल आपण बघितलं तो दगडाचा स्टोनचा. जोपर्यंत तुम्ही स्टोन हातामध्ये होल्ड केलाय तोपर्यंत काय होत असतं, तुम्ही अपोज करत आहे कशाला, ग्रॅव्हिटेशन फोर्सला. ओके, कशाला अपोज करत आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्सला. आणि म्हणजे त्या वस्तूची, त्या ऑब्जेक्टची, म्हणजे त्या स्टोनची जी हालचाल आहे, मोमेंट आहे, ती कशी आहे, कॉन्स्टंट राहणार आहे जोपर्यंत तुम्ही अपोजिट फोर्स लावलेला आहे. पण जेव्हा तुम्ही रिलीज जी स्टोन तुम्ही जेव्हा ते सोडून देशील तेव्हा काय होईल की त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट होईल. म्हणजेच काय, ग्रॅव्हिटी ऍक्ट होईल. अर्थची ग्रॅव्हिटी काय होईल, त्याच्यावर प्रोजेक्ट होईल किंवा ऍक्ट होईल. आणि याच्यामुळे ते काय होईल, फ्री फॉल मध्ये जाईल वस्तू. ओके, मग फ्री फॉल मध्ये आपण बघितलं की बाबा फ्री फॉल होत असताना काही गोष्टींचा इम्पॅक्ट पडत असतो, आजूबाजूच्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडत असतो, म्हणजे एअरचा इम्पॅक्ट पडत असतो. कारण आपल्याला माहिती आहे की बाबा ऍटमॉस्फिअर मध्ये एअर आणि फक्त ही वस्तू खाली येत असताना फक्त इम्पॅक्ट कशाचा पडतो, एअरचा पडतो, हवेचा पडतो. म्हणजे हवेचं पडत असताना दोन गोष्टी आहेत. एक आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, घर्षण बल, हवेचं घर्षण त्याच्यावर होत असतं. त्यानंतर बायंट फोर्स. बायंट म्हणजे प्लावक बल म्हणतात त्याला. प्लावक बल म्हणजेच काय, विरुद्ध दिशेने लागलेलं बल. म्हणजे वस्तू खाली येत असताना त्याच्यावर हवेचा विरुद्ध दिशेने काय फोर्स लागत असतो. ठीक आहे. आणि या गोष्टीचा परिणाम म्हणजे फ्रिक्शनल फोर्स असू दे, बायंट फोर्स असू दे, याचा इम्पॅक्ट त्याच्या मोशनवर होत असतो. म्हणजे त्या ऑब्जेक्टचा कशावर होतो, मोशनवर होतो, त्या ऑब्जेक्टच्या गतीवर त्याचा परिणाम होत असतो. तर या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तर तुम्ही त्याच्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या की बाबा जी महत्त्वाचं आहे, स्मॉल जी महत्त्वाचं आहे, ऍक्सेलरेशन हे फ्री फॉल होत असतात आणि तिथं पृथ्वीचं ग्रॅव्हिटी असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. म्हणजे जी महत्त्वाचं आहे, स्मॉल जी महत्त्वाचं आहे. ओके, तर या गोष्टी तुम्ही बघून घ्या. आता त्याच्यात आपला लास्ट पॉइंट हा आलेला आहे. ठीक आहे, फ्री फॉलचा. आज हा फ्री फॉलचा संपून जाईल. त्यानंतर आपलं मला वाटतं की बाबा पोटेन्शियल एनर्जी एक भाग आणि एस्केप व्हेलॉसिटी हे दोन झालं तर हा पण टॉपिक आपला संपून जाईल. ठीक आहे, तर बघूया याच्यामध्ये त्याने काय सांगितलं. फॉर फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी रिचिंग ऑन अर्थ अँड टाइम टेकन फॉर इट. बघा, जेव्हा एखादी वस्तू फ्री फॉल मध्ये जाते म्हणजे मुक्त पतन होत असतं, त्याच्या दोन गोष्टी विचारात घेतल्या जातात. एक व्हेलॉसिटी, त्याचा व्हेलॉसिटी म्हणजे वेग, व्हेलॉसिटी ऑफ रिचिंग ऑन अर्थ म्हणजे ती वस्तू रिलीज केल्यावर, ती वस्तू खाली येत असताना अर्थवर जेव्हा पोहोचते, रीच होते, तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती आहे हे बघितलं जातं. म्हणजे पहिला व्हेलॉसिटी, त्याचा वेग बघितला जातो, वेग विचारात घेतला जातो. त्यानंतर त्याला वरनं रिलीज केला आणि ती खाली रिचिंग झाली अर्थच्या सरफेसवर, त्याला लागलेलं टाइम. त्या दोन गोष्टी काय केल्या जातात, फ्री फॉलच्या वेळी काय केलं जातात, म्हणजे मुक्त पतनाच्या वेळी एखाद्या वस्तूचं मुक्त पतन झालं तर या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत हे विचारात घेतलं जातं. म्हणजे व्हेलॉसिटी, त्याचा वेग, रिचिंग ऑन अर्थ अँड टाइम टेकन फॉर इट, आणि त्याला लागलेलं कालावधी. म्हणजे हे दोन गोष्टी काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. हे दोन गोष्टी कॅल्क्युलेट केला तरच तुम्हाला फ्री फॉल किती आहे त्या ऑब्जेक्टचं, हाऊ मच फ्री फॉल ऑफ दिस ऑब्जेक्ट हे तुम्हाला लगेच समजतं. ओके, तर हे झालं आपला पहिला मुद्दा. समजलं हे. फॉर फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी रिचिंग ऑन अर्थ अँड टाइम टेकन फॉर इट. बरोबर. पुढे कॅन बी कॅल्क्युलेट बाय न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे जर तुम्हाला त्याचं व्हेलॉसिटी काढायची असेल त्या वस्तूची किंवा त्याचा टाइम काढायचा असेल तर तुम्हाला न्यूटनचा नियम वापरावा लागतो, न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे कोणता वापरावा लागतो, न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे न्यूटनचा गतिविषयक नियम इथं लक्षात घेतला जातो. कारण का, इथं व्हेलॉसिटी आणि टाइम आहे, व्हेलॉसिटी आणि टाइम दिलेला आहे. म्हणून इथं गती म्हणजे काय, चाल ज्याला म्हणतो आपण, चाल. ठीक आहे, म्हणजे व्हेलॉसिटी आणि टाइम लागतं. चालला काय लागतं, गतीला काय लागतं, मोशनला काय लागतं, व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. म्हणून इथं न्यूटनचा इक्वेशन ऑफ मोशन हा जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर या दोन गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, व्हेलॉसिटी आणि टाइम. ठीक आहे, पुढे फॉर फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी u is equal to 0. हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. u is equal to 0.
म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की एव्हरी ऑब्जेक्टचं इनिशियल वेलोसिटी, मला एक कोणतरी विचारलं की बाबा इनिशियल वेलोसिटी काय असतं, तर इनिशियल वेलोसिटी आरंभीचा वेग असतो. आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग. ओके, म्हणजे ते u न दाखवतात. त्यानंतर v हा फायनल वेग म्हणजे अंतिम वेग दाखवतात. ठीक आहे, म्हणजे या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. u आरंभीचा वेग असतो आणि v अंतिम वेग असतो. म्हणजे फ्री फॉल होत असताना, मुक्त पतन होत असताना इनिशियल वेलोसिटी त्याची किती असते? 0 असते. म्हणजे कॉन्स्टंट असते. वेलोसिटी त्याची कॉन्स्टंट असते. म्हणजे एव्हरी ऑब्जेक्टचे इनिशियल वेलोसिटी सुरुवातीचा किंवा आरंभीचा वेग हा 0च असतो. ऍक्सेलरेशन, मग त्यावर लागू होणार ऍक्सेलरेशन कसं आहे बघा. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मीन्स ऍक्सेलरेशन कशाला दाखवतो आपण? स्मॉल ए. ऍक्सेलरेशन कशाला दाखवतो? स्मॉल. म्हणजे ऍक्सेलरेशन कोणाशी इक्वल आहे? स्मॉल जी. स्मॉल जी म्हणजे अर्थ ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी. अर्थ ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच काय? पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. स्मॉल जी तुम्हाला सांगितलं होतं. ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण बलाचं किती ऍक्सेलरेशन होतं ते स्मॉल जी ने दाखवलं जातं. म्हणजे साधा सिंपल ऍक्सेलरेशन कशाशी इक्वल आहे? की पृथ्वीच्या ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटीशी इक्वल आहे, म्हणजे त्याच्या बरोबर आहे. दस कॅन बी रिटन ॲज. तर तुम्ही या प्रकारे या दोन्ही गोष्टीचा वापर करून या प्रकारे या, आणि तुम्हाला वेलोसिटी पण लक्षात घ्यायला लागते. बघा किती गोष्टी आहेत बघा. वेलोसिटी एक लक्षात पाहिजे, टाइम लक्षात पाहिजे, न्यूटन इक्वेशन ना तुम्ही मोशन ना कॅल्क्युलेट करत आहात हे सांगता आलं पाहिजे. u इज इक्वल टू 0 आहे तुम्हाला माहित असणार पाहिजे. a इज इक्वल टू g आहे हे लक्षात ठेवायचं. बरोबर. तर आता बघूया याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. v इज इक्वल टू gt. v म्हणजे काय? आता सांगितलं फायनल वेलोसिटी म्हणजे अंतिम वेग. अंतिम वेग कशावर अवलंबून आहे? अर्थच्या ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटीवर आणि त्याला लागलेलं t म्हणजे टाइम. t म्हणजे टाइम. काय म्हणजे फायनल वेलोसिटी कशावर डिपेंड आहे? स्मॉल जी. स्मॉल जी म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी, t म्हणजे टाइम. म्हणजे v इज इक्वल टू gt. v इज इक्वल टू gt. ओके, काय? फायनल वेलोसिटी, ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी, t मीन्स टाइम. यस, आता तुम्हाला इयत्ता 9वी चं हे सगळं आहे बघा. इयत्ता 9वी चं तुम्हाला दिलेलं आहे. 3 इक्वेशन होते. v इज इक्वल टू u प्लस at. त्यानंतर s इज इक्वल टू 1/2 ut प्लस 1/2 at चा वर्ग स्क्वेअर. ओके, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे 3 इक्वेशन तुम्हाला इयत्ता 9वी ला होते, 9th स्टँडर्ड ला होते. त्याचंच तुम्हाला सिंपली इथं दिलेलं आहे. बरोबर. आता u इकडे 0 आहे, त्याला घ्यायचं गरज नाही, म्हणून इथं डायरेक्ट gt वापर. ओके, इथं a ची किंमत काय ठेवलेली आहे? g ठेवलेली आहे, म्हणून gt दिसतं काय? बरोबर. इथं पण दिसतं बघा 1/2. a ची किंमत काय? g आहे. 1/2 दिसतं, a ची किंमत gt. ओके, आणि इथं पण आहे बघा. इथं दिसतं का? a ची किंमत काय ठेवलेली आहे? तर g. म्हणजे a ची किंमत फक्त काय ठेवायचं? स्मॉल g ठेवायचं. a ची किंमत काय ठेवायची? स्मॉल g. या गोष्टी हे सगळे सुरुवातीचा वेग आहे. सुरुवातीचा वेग विचारलं द्यायचं नाही आपल्याला. का घ्यायचं नाही? विचारित इनिशियल वेलोसिटी आपल्याला घ्यायचंच नाही. म्हणजे u जो दिसतो तुम्हाला तो का घ्यायचं नाही? का घ्यायचं नाही? कारण इथं वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी किती आहे बघा? 0 आहे. म्हणजे याचा विचारच करायचा नाही आपल्याला. इनिशियल वेलोसिटी 0 आहे या फ्री फॉल मध्ये. म्हणून त्यांनी काय केले? v इज इक्वल टू a ची किंमत, व्हॅल्यू ऑफ a काय आहे? g, म्हणून g मागे t कालावधी महत्वाचा. त्यानंतर s आहे का? s इज इक्वल टू 1/2 आहे तसं a ची पुन्हा किंमत काय? व्हॅल्यू g आणि t स्क्वेअर आहे तसं t स्क्वेअर. ओके, त्यानंतर v स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू हे कॅन्सल, कारण हे सुरुवातीचा इनिशियल वेलोसिटी 0 असते म्हणून हे कॅन्सल केलं. कारण आपण पहिलाच वर्ड्स मध्ये दिलेलं आहे की इनिशियल वेलोसिटी 0 आहे आणि मग आपण त्याचं ऍक्सेलरेशन काढत आहे किंवा त्याचं फ्री फॉल काढतो. 2 आहे तसं a ची व्हॅल्यू g, s आहे तसं. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल. v तुम्हाला कळालं फायनल वेलोसिटी, g कळालं ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी, t टाइम. आता s तुम्हाला माहित नसेल कदाचित. s काय असतं? 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेला आहात. s काय असतं? s म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट. s म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट.
म्हणून मी सांगितलं होतं 9th स्टँडर्डला की बाबा तुम्हाला हे सगळे कोणत्या गोष्टीला काय म्हणतात 10वीला तेच येणार होतं. यस म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय विस्थापन. यू तुम्हाला सांगितला सुरुवातीचा वेग, मी असं देतो सुरुवातीचा वेग. व्ही तुम्हाला कळाला अंतिम वेग. ओके सुरुवातीचा वेग सगळीकडे कसा आहे 0 आहे पण अंतिम वेगला काहीतरी व्हॅल्यू समथिंग व्हॅल्यू काहीतरी आहे. तर हे तीन इक्वेशन परीक्षेला विचारतात म्हणजे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला विचारतात थोडंसं स्किप करतात त्याच्यामधलं काहीतरी आणि तुम्हाला विचारतात का फायनल वेलोसिटी इज इक्वल टू एक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी टाइमिंग displacement is equal to 1/2 change in acceleration of gravity t square v square final velocity square is equal to 2gx. okay double acceleration and double displacement. okay हे लक्षात ठेवा. पुढे calculate motion of the object thrown upward. आता बघा आपण काय करत होतो आता फ्री फॉल मध्ये वरून खाली काय करत होतो डाउनवर्ड काय करत होतो आपण एक ऑब्जेक्ट किंवा स्टोन रिलीज केला होता. आता इथे त्यांनी उलट केले कॅल्क्युलेट मोशन ऑफ द ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड म्हणजे काय एखादे ऑब्जेक्ट तुम्ही आता वरती टाकायचं आहे वरती टाकायचं तेव्हापासून खाली सोडत होता आता वरती टाकायचं आणि फ्री फॉल वर काय परिणाम होतो बघायचं ऍक्सेलरेशन. आता काय होणार आहे तुम्ही अपोजिट डायरेक्शनला टाकलेला आहे बरोबर ऍक्सेलरेशन इज निगेटिव्ह म्हणजे ऍक्सेलरेशन निगेटिव्ह झाला तुम्ही का आता बघा इथं दाखवतो तुम्हाला. आता हे वस्तू तुम्ही इथनं वरती टाकत आहात वरती काय केला स्टोन काय केला तुम्ही थ्रो केला वरती ठीक आहे. आता मला सांगा हे या डायरेक्शनला आहे आणि आरचा ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा आहे त्या डायरेक्शन आहे म्हणजे हे अपोजिट झाले ना. हा वरती टाकलेला तुम्ही ऑब्जेक्ट आणि आर ग्रॅव्हिटेशन फोर्स कुठे आहे खाली आहे असं म्हणजे हे अपोजिट झाले. म्हणजे जेव्हा अपोजिट असतात तेव्हा ऍक्सेलरेशन कसं धरायचं बघा ऍक्सेलरेशन ही निगेटिव्ह धरायचं कारण अपोजिट डायरेक्शन जर असेल ऍक्सेलरेशन कसं धरायचं असतो निगेटिव्ह. कारण निगेटिव्ह असणार आहे कारण का लांब सरकत आहे वस्तू ती वरती तुम्ही टाकत आहात वरती टाकत आहात त्यापासून खाली येत होतं म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे डायरेक्शन सेम होतं ऍक्सेलरेशन पण डायरेक्शन सेम होतं आणि त्या वस्तूचं डायरेक्शन पण सेम होतं. पण इथं मात्र काय झालं तुम्ही वरती टाकत आहात आणि ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी कुठे आहे खाली आहे अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणून ऍक्सेलरेशन कसं धरणार निगेटिव्ह. ऍक्सेलरेशन कसं धरायचं आहे निगेटिव्ह कारण अपोजिट डायरेक्शनमुळे ऍक्सेलरेशन आपण काय केलेलं आहे निगेटिव्ह कारण हा शब्द महत्त्वाचा आहे. थ्रोन अपवर्ड तुम्ही काय करतात ती वस्तू वरती टाकत आहात त्यामुळे डायरेक्शन अपोजिट झालं अर्थ ग्रॅव्हिटीचं आणि त्या ऑब्जेक्टचं त्यामुळे हे निगेटिव्ह झालं ठीक आहे. वेलोसिटी टेकन b g. आता आपण आता ह्याच्यामध्ये बघितलं की v इथं आहे v इथं आहे आणि v वेलोसिटी ही g वर अवलंबून आहे स्मॉल g वर अवलंबून आहे म्हणून वेलोसिटी पण कशी धरायची अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे वेलोसिटी पण -g धरायची. हे अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे वेलोसिटी पण काय धरायचं आपल्याला -g धरायचं आहे. कारण वेलोसिटी टेकन टू बी -g कारण g हा जो असतो तो वेलोसिटीवर अवलंबून असतो. बघा इथे दिलेलं आहे v gt म्हणजे g हा वेलोसिटीवर डिपेंड आहे. मग जेव्हा g मायनस असेल g काय आहे ऍक्सेलरेशनच मायनस आहे तर वेलोसिटी पण काय होईल मायनस होईल म्हणजे वेलोसिटी टेकन टू बी -g म्हणजे त्याचं वेलोसिटी मायनसच धरायचं म्हणजे निगेटिव्हच धरायचं बरोबर. म्हणजे ऍक्सेलरेशन पण त्याचं काय होतं निगेटिव्हच आहे कारण आताच बघितलं आपण काय करत आहोत अपवर्ड डायरेक्शन टाकत आहोत म्हणजे अपवर्ड डायरेक्शन टाकल्यामुळे काय होतं निगेटिव्ह होतं म्हणजेच काय होतं निगेटिव्ह होतं काय तर हे लक्षात ठेवा. पुढे द मॅग्निट्यूड ऑफ इज द सेम बट वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीज. मॅग्निट्यूड ऑफ द सेम मॅग्निट्यूड म्हणजे g चा परिणाम सारखा असतो तिथे g च्या मूल्यात बदल होतो कारण आपण कुठे घेत आहे हे अर्थ सरफेस वर घेत आहे कुठे घेत आहे हे अर्थ सरफेस वर आणि अर्थ सरफेस वर किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके एवढंच आहे म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे किमतीमध्ये g च्या मूल्यात फरक पडत नाही पण ते कसं असतं निगेटिव्ह असतं. g च्या मूल्यात फरक पडत नाही पण ते कसं असतं ऍक्सेलरेशन म्हणजेच काय हा मायनस असतो मायनस ऍक्सेलरेशन. ओके म्हणजे g च्या मूल्यात फरक होत नाही जेव्हा तुम्ही वरती वस्तू टाकता फक्त मात्र काय होतं ते डिक्रीज होतं म्हणजे तेवढंच म्हणून राहतं पण ते कमी होत जातं आणि म्हणून त्याला ऍक्सेलरेशन कसा धरला जातो मायनस.
the moon and artificial satellite are moving only influence gravitation. मून म्हणजे चंद्र, आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह मूव्हिंग ओनली इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल. ओके, म्हणजे गुरुत्वीय बलामुळेच फक्त चंद्र असू दे किंवा कृत्रिम उपग्रह असू दे यांचं फिरणं हे फक्त ग्रॅव्हिटेशनमुळे होतं. ग्रॅव्हिटेशनच्या परिणामामुळे. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? परिणाम. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? परिणाम. म्हणजे याचा फिरणं जो आहे तो कशामुळे होत आहे? ग्रॅव्हिटेशनमुळे. म्हणजे गुरुत्वीय बलामुळे ते वस्तू काय होत आहे? फिरत आहे. तो चंद्र असू दे किंवा कृत्रिम उपग्रह असू दे. thus they are in free fall. आणि यामुळेच म्हणजेच काय ते ग्रॅव्हिटेशन फोर्स मुळे फिरत आहेत म्हणून तेच काय ते फ्री फॉल मध्ये आहेत असं गृहीत धरलं जातं. म्हणजेच काय ते फ्री फॉल मध्ये आहेत असं गृहीत धरलं जातं. thus they are in free fall. occur only in vacuum. free fall occur in only vacuum. free fall occur in only vacuum. thus they are in free fall. म्हणजेच काय हे फ्री फॉल मध्ये असतात ते समजतं. कळालं? तर हे लक्षात ठेवा. तर या गोष्टी आहेत तुम्ही लक्षात ठेवा. फॉर फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट वेलोसिटी रिचिंग ऑन अर्थ अँड टायमिंग टेकन फॉर इट. म्हटल्यावर काय वेलोसिटी आणि टाइमचं तिथं महत्त्व असतं या फ्री फॉल मध्ये. कॅन बी कॅल्क्युलेट न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजेच काय ते कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन नुसार काय केलं जातं? तो कॅल्क्युलेशन केला जातो. याच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 0 असते. ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू a इज इक्वल टू g असतो. v इज इक्वल टू gt. म्हणजेच काय फायनल वेलोसिटी इज इक्वल टू फायनल वेलोसिटी इज इक्वल टू अर्थ ग्रॅव्हिटी. टाइम टेकन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1/2 acceleration of gravity t square v square. फायनल वेलोसिटी डबल कधी असतं? 2gs. म्हणजे काय डबल ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये चेंज झाला आणि डिस्प्लेसमेंट. कॅल्क्युलेट मोशन ऑफ द ऑब्जेक्ट फ्लोइंग अपवर्ड. म्हणजे एखादा आपण ऑब्जेक्ट वरती टाकत आहात तर त्याचं ऍक्सेलरेशन इज ऑलवेज निगेटिव्ह. ऍक्सेलरेशन कसं करायचं? निगेटिव्ह. कारण तुम्ही अपोजिट डायरेक्शनला टाकत आहात. अपोजिट डायरेक्शनला असेल तर ऍक्सेलरेशन निगेटिव्ह करायचं. मग वेलोसिटी पण कसं करायचं? -g करायचं. कारण -g म्हणजेच काय ऍक्सेलरेशन आणि वेलोसिटी एकच आहे. ऍक्सेलरेशन आणि वेलोसिटी एकच आहे म्हणून -g करायचं. बरोबर? कारण तुम्ही ऍक्सेलरेशन निगेटिव्ह धरला तर वेलोसिटी पण निगेटिव्ह धरावं लागते. म्हणजे इथं g च्या मॅग्निट्यूड मध्ये काही परिणाम होत नाही. म्हणजे g चा जो परिमाण आहे, परिमाण म्हणजे प्रमाण, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. पण तो डिक्रीज होत जातो, कमी होत जातो. म्हणजेच निगेटिव्ह होत जातो. मून आर्टिफिशियल सॅटेलाइट असू दे फक्त या कशाच्या परिणामामुळे फिरत असतात? ग्रॅव्हिटेशनमुळे. आणि म्हणजेच काय thus they are free fall. म्हणजे ते मुक्त पतनामध्ये आहेत असं समजलं जातं. occurs only in vacuum. म्हणजे हे कुठं होतं? occurs only in vacuum. म्हणजे फक्त निर्वातातच होत असतं. निर्वातात होत असतं. तर हे आजचा आपला काय आहे व्हिडिओ आहे. काय शंका असेल तर विचारा. महत्त्वाचे शब्द बघा. फ्री फॉलिंग म्हणजेच काय? मुक्त पतन होत आहे. वेलोसिटी वेग माहिती आहे. टाइम टेकन, त्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन न्यूटनचं माहिती आहे तुम्हाला. इनिशियल वेलोसिटी म्हणजे आरंभीचा वेग, सुरुवातीचा वेग. आरंभीचा वेग आणि सुरुवातीचा वेग. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय? त्वरण. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय? त्वरण. ओके. त्यानंतर थ्रोन अपवर्ड. अपवर्ड म्हणजेच काय? वरती टाकत आहे. तेव्हापासून वरती वस्तू खाली येत होती, ही वस्तू वरती टाकलेली आहे. आपण एक कन्सिडर केलं की वरती वस्तू टाकलेली आहे पण त्याचं ऍक्सेलरेशन कसं आहे? निगेटिव्ह धरायचं. ऍक्सेलरेशन कसं धरायचं? निगेटिव्ह. वेलोसिटी टेकन टू बी -g. वेलोसिटी टेकन टू बी -g म्हणजे त्याचं वेलोसिटी पण तुम्हाला -g धरायला लागतो. मॅग्निट्यूड ऑफ g इज द सेम बट वेलोसिटी ऑफ j डिक्रीज. त्याचं मॅग्निट्यूड सेम असतं पण वेलोसिटी डिक्रीज होत असते. म्हणून -v म्हणजे काय? निगेटिव्ह. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. इथं हा जो चिन्ह आहे निगेटिव्ह ऍक्सेलरेशनचा. इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम. thus they are in free fall म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन मुळे फोर्स मुळे मून आणि आर्टिफिशियल फिरू लागतात स्वतःच्या सनच्या भोवतीनं. ओके. ऑकर्स इन व्हॅक्यूम म्हणजेच काय? हा जो फ्री फॉल आहे, मुक्त पतन आहे, तो फक्त व्हॅक्यूम मध्ये होतो. तो फक्त कुठे होतं? व्हॅक्यूम मध्ये होतं. ठीक आहे. समजलं हे तुम्हाला? तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. काही शंका असेल तर विचारा. कुठलाही प्रॉब्लेम असू दे, मागचे असू दे, आत्ताच चालू असू दे,
काय तुम्हाला शंका त्याच्यामध्ये असेल तर विचारा आणि याच्यामध्ये मागचे व्हिडिओ पण बघा, जेणेकरून तुमची टेस्ट जर झाली तर टेस्टसाठी आपण तयार राहायचं. ठीक आहे, तर एक व्हिडिओ तुमच्या समोर काय शंका असेल तर विचारा. थँक्यू.